काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रेयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, गुरुचरित्रामध्ये आपण काल बघितलं, भिल्लवडी गावाजवळ असलेल्या औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु चातुर्मासाकरता 4 महिन्याकरता तिथे गुप्त राहिले। पण तरीही कितीही गुप्त राहिले, जसं कस्तुरीचा वास लपत नाही त्या पद्धतीने सद्गुरु तिथे आहे हे सर्वश्रुत झालं। काल आपण बघितलं, करवीर क्षेत्राच्या एका मंदमती बालकाला, ब्राह्मणाला, ज्याने भुवनेश्वरीला आपली जिव्हा अर्पण केली आणि मग भुवनेश्वरीने त्याला सांगितलं, अरे बाबा तू पलीकडे जा, तू माझ्याकडे येण्यापेक्षा तिकडे जा। आणि मग तो सद्गुरूंपाशी आल्यानंतर त्याला ज्ञानप्राप्ती झाली, तो अग्रगण्य असा ब्राह्मण झाला। हे काल आपण बघितलं। गुरुचरित्र म्हणजे कामधेनू आहे, हे नामधारक सिद्धाला सांगतोय की गुरुचरित्र म्हणजे कामधेनू। माझ्या अंतःकरणामध्ये इच्छा उत्पन्न होती आहे की गुरुचरित्राची प्रत्येक कथा ऐकावी, सद्गुरूंनी केलेली कृपा ऐकावी, सद्गुरूंच्या लीला ऐकाव्या, जगाचा कसा कसा उद्धार केला, लोकांना कसं कसं मंत्राचं ज्ञान दिलं, ते सर्व ऐकण्याची माझी इच्छा आहे। गुरुचरित्र ऐकण्याची माझी इच्छा आहे। तुम्ही जेवढं सांगितलं त्यांनी माझं मन काही तृप्त झालं नाहीये। मला सद्गुरूंविषयी अजून जाणून घ्यायची, ऐकण्याची प्रचंड इच्छा निर्माण झाली आहे, असं तो सिद्धाला सांगतो। तो म्हणतोय, माझं ध्यान जे आहे ते सद्गुरु चरणावर लीन झालंय, माझ्या मनाची तृप्ती होत नाहीये। अहो, तुमचं कथामृत म्हणजे संजीवनी आहे। त्यामुळे गुरुवर्य सिद्धाला हात जोडून सांगतोय तो, मला पुढचं जे काय कथन असेल ते ऐकावं अशी खूप इच्छा आहे, असं म्हणून तो हात जोडतोय, सिद्धाच्या चरणावर माथा ठेवतोय। ती त्याची अभिलाषा बघून, त्याची उत्कंठा बघून सिद्धमुनीलाही आनंद झालाय। तो म्हणतो, ऐक शिष्या, हे नामधारका, हे शिष्य शिरोमणी, तुझी वाणी खरंच धन्य आहे आणि तुझी जी गुरुभक्ती आहे ती खरोखर तल्लीन झाली आहे। सद्गुरूंच्या चरणापाशी तू खरोखर एकरूप झालायस। मला खरोखर हे ऐकून आनंद तर झालाच, पण याच्याही व्यतिरिक्त
मला चेतना मिळाली आहे, मला ऊर्जा मिळाली आहे आणि तुला गुरुचरित्र सगळं सांगावं म्हणून मला ते सगळं आठवायला लागलंय. तुझं करिता आम्हासी चेतन झाले परियेसी, गुरुचरित्र आद्यंतेशी स्मरण झाले अवधारी. मला गुरुचरित्र आठवायला लागलाय. भिल्लवडीचा स्थान महिमा, भुवनेश्वरीचा स्थान महिमा, औदुंबराचा स्थान महिमा, हे सगळं मला आठवायला लागलंय. सद्गुरू तिथे 4 मास राहिले. क्वचित काळ म्हणजे फार जास्त वेळ सद्गुरू औदुंबरात राहिले नाहीत. आणि मग तिथून चातुर्मास झाल्यानंतर सद्गुरू पुढे निघाले. पुढे कुठे आले तर वाडीला आले. करवीर क्षेत्र करून सद्गुरू औदुंबरावरून करवीर आणि करवीर वरनं वाडीला आले आहेत, जिला दक्षिण वाराणसी असं संबोधन आहे. दक्षिण काशी असं संबोधन आहे. आणि ते सगळं बघत 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 सद्गुरू तिथे आले आहेत. आता तिथलं वर्णन करताना सिद्ध फार सुंदर करतो. तो म्हणतो हे एक पावन तीर्थ आहे. का तर या ठिकाणी 5 नद्यांचा पंचगंगा संगम झालेला आहे. अनुपम असं हे तीर्थ आहे. अविमुक्त काशी आहे. बर हे प्रयागा समान सुद्धा तीर्थ आहे. जसं कुरुपूर, जसं कुरुक्षेत्र, त्याच पद्धतीने पंचगंगा संगम कृष्णा हे अतिउत्तम आहे. अरे कुरुक्षेत्रावर जितकं पुण्य आहे ना नामधारका, तेवढंच पुण्य किंवा त्याच्याहून अधिक पुण्य या ठिकाणी आहे. आणि हे एवढं मनोहर तीर्थ आहे म्हणून सद्गुरू इथे राहिले. तुम्हा लोकांना माहीत असेल नसेल तर दत्तात्रयांची, नृसिंह सरस्वतींची नृसिंहवाडी म्हणजे नरसोबावाडी ही राजधानी म्हणून गणली गेली. या ठिकाणी सद्गुरू 12 वर्ष राहिले. एक तप. नृसिंह सरस्वती या ठिकाणी 12 वर्ष राहिले. हे अतिशय पुण्यपावन तीर्थक्षेत्र आहे. पंचगंगा नदीचा इथे संगम आहे. हे सिद्ध नामधारकाला सांगतो. आता या पंचगंगा म्हणजे 5 नद्या कुठल्या कुठल्या आहेत तर शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी नदी, सरस्वती. पंचगंगा ऐसी ख्याती महापातक संवारी. शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी नदी, सरस्वती अशा या 5 नद्या आहेत. या नद्या महापातकांचं संहारण करतात, महापातकांचा नाश करतात असा सिद्ध त्या नामधारकाला सांगतोय. अशी ही प्रख्यात पंचगंगा कृष्णेमध्ये आहे. प्रयागाहून सुद्धा चांगली आहे. पुन्हा पुन्हा सिद्ध सांगतोय की अरे प्रयागापेक्षा सुद्धा इथे प्रचंड पुण्य आहे.
प्रयागाहुनी असेच सांग, प्रयागाहूनही चांगली. संगमस्थान मनोहर, संगमस्थान आहे. अमरापूर अमरापूर हे गाव आहे. तिथे जसा प्रयाग संगम आहे तसाच वाडीला हा पंचगंगांचा संगम आहे. हे स्थान मनोहर आहे. या स्थानाचं वर्णन करतोय. या ठिकाणी कल्पवृक्ष आहे, म्हणजेच औदुंबर आहे. कल्पतरू आहे साक्षात हा. अमरेश्वर भगवान आहेत. जसं वाराणसी, पुरी, गंगा, भागीरथी त्याचप्रमाणे पंचनदी संगम थोरी, त्याचप्रमाणे या पंचनदीचा संगमाचं महत्व आहे. अमरेश्वराच्या जवळ बघा वर्णन करताना काय काय करतोय. बरं, या 5 नद्यांचा तर संगम आहेच, पण या व्यतिरिक्त या अमरेश्वराच्या जवळ 64 योगिनी आहे. ती 64 योगिनी शक्तितीर्थ आहे. असं हे प्रख्यात स्थान आहे आणि सद्गुरू इथे येऊन राहिले. या अमरेश्वराचं दर्शन करावं, त्याची पूजा करावी, म्हणजे अमरत्व प्राप्त होतो. तोच विश्वनाथ होतो. प्रयागामध्ये माघ स्नान करतात. ते पुण्य या ठिकाणी शतगुण आहे. माघ स्नानामध्ये जर प्रयाग स्नान केलं, माघ मासामध्ये प्रयाग स्नान केलं आणि तेव्हाच या पंचगंगा नदीमध्ये स्नान केलं, तर त्या स्नानापेक्षा हे 100 पटीनी जास्त आहे. एकच स्नान केलं. माघ स्नानाचं एवढं महत्व, एवढं पुण्य, प्रयागासारखं पुण्य. अमरेश्वर परब्रह्म आहे. तो त्या ठिकाणी वास करतोय. 64 योगिनी वास करतायत. या ठिकाणी कोटी तीर्थ आहे. या ठिकाणी गंगाजी आहे, ती दक्षिणेकडे वाहते आहे. या ठिकाणी अनेक तीर्थ आहेत. त्या सगळ्यांची सांगत बसलो तर कथा खूप मोठी होईल, असं सिद्ध नामधारकाला सांगतोय. अष्टतीर्थ आहेत. उत्तर दिशा, पश्चिमेला कृष्णा, शुक्ल तीर्थ आहे. ब्रह्महत्येची पाप जातात. औदुंबराच्या समोर, औदुंबर हा कल्पवृक्ष आहे इथे, त्याच्या समोर 3 तीर्थ आहेत. एकानंतर एक ही धनुष्य आकाराची तीर्थ आहेत. पाप विनाशिनी काम्य तीर्थ आणि वरद तीर्थ अशी 3 तीर्थ आहेत. ही औदुंबराच्या समोर आहेत. धनुष्याकार आहे. अमरेश्वराच्या जवळ आहे. नामधारका पुन्हा पुन्हा सांगतोय तुला, हे प्रयागा समान आहे. एवढंच नाही तर प्रयागापेक्षा जास्त पुण्य इथे आहे. अनेक तीर्थ आहेत. सप्तनदी संगम आहे. काय सांगू या सगळ्याचा महिमा.
ब्रह्महत्येसारखी महापातक या ठिकाणी जातात, जळून जातात. ब्रह्महत्येदी महापातके जळोनी जाती स्नाने एकदाच स्नान केलं तर ब्रह्महत्येसारखी पातक जळून जातात. या वाडीचं महत्व काय सांगू तुला. असं हे सिद्धस्थान आहे. याला आणखीन काही मोठी उपमा द्यावी असं मला वाटत नाही. सिद्ध त्याला सांगतो की हे उपमा देण्याच्या पलीकडे आहे रे. साक्षात कल्पतरू आहे. औदुंबर वृक्ष म्हणजेच कल्पतरू आहे. आणि या ठिकाणी गुप्त रूपाने सद्गुरु प्रथमतः राहिले. भक्तजनांच्या तारणाकरता या ठिकाणी सद्गुरु राहिले. प्रथम गुप्त राहिले, नंतर भक्तजनांचं तारण करण्याकरता, अनुग्रह देण्याकरता ते त्या ठिकाणी प्रगट झाले. रोजचा त्यांचं काय असायचं तर रोज ते भिक्षेला जायचे. भिक्षा करावया प्रतिदिनी रोज भिक्षेला जायचे. जवळच अमरापूर गाव आहे. त्या गावातल्या ब्राह्मणांच्या घरी सद्गुरु भिक्षेला जायचे. तया ग्रामी द्विजय त्या गावामध्ये एक अतिशय वेदाभ्यास करणारा, आचरण करणारा असा ब्राह्मण होता. त्याची जी पत्नी होती ती पतिसेवक, पतिव्रता शिरोमणी होती. तो ब्राह्मण अनुष्ठान करणं, आचरण करणं, वेदाप्रमाणे चालणं, त्यामुळे तो शुष्क भिक्षा म्हणजे कोरडी भिक्षा मागून आणायचा. आणि कर्म मार्गाने जे आचरण आहे सात्विक वृत्तीने तो तिथे राहत होता. बर त्याच्या घरामध्ये, घराच्या बाहेर एक घेवड्याचा वेल होता. त्याला रोज शेंगा यायच्या. घेवड्याच्या शेंगा त्याला यायच्या. जर कधी त्याला भिक्षा नाही मिळाली किंवा भिक्षेला नाही गेला तर तो त्या शेंगाच तोडून त्या उकडवून खायच्या. असा हा कर्ममार्गाने राहणारा, आता ज्याप्रमाणे तो शेंगा खायचा किंवा शुष्क भिक्षा मागायचा, म्हणजे थोडक्यात हा दरिद्री ब्राह्मण होता. आणि तो मात्र आपलं आचरण टाकत नव्हता. रोज पंचमहायज्ञ करायचे. अतिथी आला तर त्याची पूजा करायची. त्या अतिथीची पूजा केल्याशिवाय, अतिथीला काहीतरी दान दिल्याशिवाय तो त्याला जाऊ द्यायचा नाही. कर्ममार्ग, आचरण शुद्ध आणि सात्विक. आणि अशा ब्राह्मणाकडे एक दिवस आमचे सद्गुरु गेले. आपण भिक्षेशी. त्या ब्राह्मणाने अतिशय सद्गुरु गेल्यानंतर त्यांना भक्तियुक्त अंतःकरणाने घरामध्ये नेलं. त्यांची षोडोपचाराने पूजा केली. घेवड्याच्या शेंगा होत्या त्या वाढल्या. भिक्षा करून ब्राह्मणासी, त्या ब्राह्मणाकडे त्या घेवड्याच्या शेंगाच खाल्ल्या सद्गुरूंनी. भिक्षा करून ब्राह्मणासी,
त्या ब्राह्मणाकडे भिक्षा केली आणि त्याला आश्वासन दिलं, त्याला आशीर्वाद दिला, हे बाबा तुझं दारिद्र्य गेलं, तुला आता दारिद्र्याचा दोष नाही, तुझं सर्व दारिद्र्य गेलं, असं त्याला आशीर्वाद देऊन त्याच्या घरातून निघाले आहे. पण निघताना सद्गुरूंनी एक गोष्ट केली. त्याच्या घराच्या बाहेर पडल्यानंतर दारामध्येच जो वेल होता घेवड्याच्या, जर कधी भिक्षा नाही मिळाली तर त्या घेवड्याच्या शेंगांवर उदरनिर्वाह करणाऱ्या त्या विप्राच्या दारात जो घेवड्याचा वेल होता, किंवा सद्गुरूंना आत्ता त्यांनी ज्या घेवड्याच्या शेंगा उकडवून दिल्या होत्या, तो वेल सद्गुरूंनी उपटून टाकला आणि फेकून दिला. तया विप्राचे घरात जो का होता वेल उन्मत्त, घेवडा नाव विख्यात. त्या वेलानी सगळं अंगण असं वेष्टून, म्हणजे सगळ्या अंगणात तो वेल पसरलेला होता. हो, सद्गुरूंनी त्या झाडाचं मूळ तात्काळ उपटलं, अतिशय बळयुक्ताने त्यांनी ते उपटलं आणि फेकून दिलं आणि स्वतः संगमावर निघून गेले. आता गुरुजी कृती करतात, त्या कृतीमध्ये काहीतरी नक्की अर्थ असतो, हे लक्षात ठेवा. त्या मागे काहीतरी रहस्य असतं, हे निश्चित. सद्गुरूंनी हा वेल उपटला, याच्या मागे काहीतरी रहस्य असणार. पण सामान्य माणसांना ते समजत नाही, ते कळत नाही. आणि तशीच त्या ब्राह्मणाची जी स्त्री होती, पतिव्रता होती, पतिसेवक होती, तिला ते कळलं नाही. ती उलट दुःख करायला लागली. म्हणते, काय हे केलंस, काय दृष्ट वृत्ती आहे. आम्ही त्या यतीचं संन्यासाचं काय घेतलं होतं, त्याला काय त्रास दिला होता. बरोबर आहे ना हो. सामान्य म्हणून हाच विचार केला जाईल की अरे आम्हाला जर भिक्षा मिळाली नाही तर या घेवड्याच्या शेंगा उकडवून आम्ही खात होतो, तर यांनी आमच्या तोंडचा घासच घेतला. अहो, याला आम्ही घरी बोलवला, याची पूजा केली, याला सन्मान दिला, आम्ही काय नुकसान केलं होतं याचं, का म्हणून यांनी आमचा तोंडचा घास पळवला. आम्ही तया यतीश्वरासी, त्या यतीला सन्मानपूर्वकच बोलते बर का. काय उपद्रव केला त्यासी, त्यांना काय उपद्रव केला होता. अहो, आमचा घास छेदूनी आमचा तोंडचा घास घेतला आणि जमिनीवर फेकून दिला. काय शोभलं का. ऐसे परिते नारी, अशा प्रकारे ती स्त्री दुःख करायला लागली. पण तिचा नवरा ज्ञानवंत होता, वेदशास्त्र जाणणारा होता. तो तिच्यावर रागवला. अगं, आपलं प्रारब्ध आहे असं समज. त्या संन्याशांना दोष देऊन काय उपयोग, आपल्या प्रारब्धातच आहे असं समज. जे जे आपल्या प्रारब्धात आहे ते घडणार. अगं, त्या चंद्रमौळी त्या शिवाच्या अधीन सर्व विश्व आहे. तो दुसरा विश्वव्यापक नारायण आहे. उत्पत्ती स्थिती लय याचा कारणकर्ता आहे तो.
आपल्या नशिबात आहे असं समज, त्या संन्याशाला दोष देऊ नकोस. आयुनन्न प्रपंचयती असं वेदशास्त्रामध्ये लिहिलंय. 84 लक्ष जीव योनी आहेत. तो ब्राह्मण आपल्या स्त्रीला समजावून सांगतोय. ती ज्यावेळेस रागावली, स्वाभाविक आहे, घरातली लक्ष्मी आहे, घरातली स्त्री आहे, दारिद्र्य आहे, आणि अशा वेळेस आपल्या उदरनिर्वाह करता जे काही होतं ते तोडून टाकणं, याचा तिला राग येणं स्वाभाविक आहे. पण तिचा नवरा तिला समजावून सांगतो. तो म्हणतो 84 लक्ष योनी आहेत, काही स्थूल आहेत, काही सूक्ष्म आहेत. त्या प्रत्येकांचा आहार त्यांनी निर्माण केला आहे. पहिले त्याचा आहार निर्माण होतो आणि मग त्याची उत्पत्ती होते. तो ब्राह्मण सांगतोय. म्हणजे आपल्या थोडक्यात एक मराठीत म्हण आहे, ज्यांनी चोच दिली त्यांनी दाणा ठेवलेलाच आहे. हा दुसऱ्या पद्धतीने सांगतोय की 84 लक्ष योनी आहेत, काही स्थूल आहेत, काही सूक्ष्म आहेत. त्या सगळ्यांचा आहार निर्माण केलेला आहे. आधी आहार निर्माण झालाय आणि मग त्यांचा जन्म झालाय. रंक असो किंवा राव असो, सामान्यातला सामान्य दरिद्री असो किंवा गर्भश्रीमंत असो, त्याच्याकडे सगळ्या एकाच दृष्टीने बघितलं जातं. हे आपलं सकृत किंवा दुष्कृत्य ते आपल्याला भोगावं लागतं ग. त्यामुळे आपल्या नशिबात काय आहे ते आपल्याला भोगाच आहे. त्याचा दोष दुसऱ्याला का द्यावा. रंक रायासी एक दृष्टी करुणी निक्षेपण, सकृत अथवा दुष्कृत जाण, आपले आपण भोगावे, पुढल्यावरी काय बोल. अरे पुढच्या त्या माणसाने असं केलं म्हणून माझं असं झालं, त्या माणसाने तसं केलं म्हणून असं झालं. नाही ग, हे आपले भोग आहेत, हे आपलं प्रारब्ध आहे. अशा पद्धतीने तो त्या स्त्रीला समजावून सांगतोय, आपल्या पत्नीला समजावून सांगतोय की तू उगाच त्रागा करू नको. बरं, जे झालं ते झालं. आता त्यांना दोष देऊन काय उपयोग आहे. अगं आपलं दैव हे विचित्र आहे आणि आपल्या दैवानी हे घडतंय, मग त्याला दोष देण्यात मूर्खपणा आहे. जे पेरलं असेल तेच उगवणार आहे. कशाला कोणाला बोल लावायचा. तू त्या यतीश्वरांना नावं ठेवतेस, तू त्या संन्याशांना नावं ठेवतेस, पण आपले भोग काय आहेत याचा विचार नाही करत. आपला घास हिरवून घेतला असं म्हणतेस तर तू अविद्या सागरात बुडालेली आहेस, तुला ज्ञान नाही आहे. अगं तो आमचा तारक आहे असं समज, म्हणून भिक्षेला आला होता. हा ब्राह्मण चांगल्या दृष्टीने विचार करतोय. तो आपला तारक आहे म्हणून भिक्षेला आला होता. त्याने आमचे दरिद्र दोष घालवले. आणि खरं सांगतो तुला ग, तोच आपल्याला तारणार आहे, तोच आपल्याला वाचवणार आहे. आपलं भाग्य थोर आहे की तो आपल्याकडे भिक्षेला आला. हे काही दोष असतील ते त्यांनी उपटून टाकून दिलेत. तू त्याला दोष देऊ नको. आपल्या नशिबात काय लिहिलं आहे हे आपल्याला माहित नसतं.
आपल्या प्रारब्धाचे भोग काय आहेत हे आपल्याला माहीत नसतं, पण त्याच्या स्पर्शाने, त्याच्या आगमनाने आपले दोष गेले असं समज. त्यांना उगाच दोष देऊ नको, हे तो आपल्या स्त्रीला परोपरीने समजावून सांगतोय. कारण त्याच्या स्त्रीचा प्रचंड त्रागा झालेला आहे. पुढे काय होतं तो बोलला ते खरंय. यांचे दारिद्र्य घालवण्याकरता आमचे सद्गुरू तिथे गेले होते, यांचे दोष घालवण्याकरता आमचे सद्गुरू तिथे गेले होते का ती स्त्री जो विचार करते तो खरा होता? आमच्या सद्गुरूंनी त्यांचं दारिद्र्य घालवलं का त्यांच्या मुखातलं घास काढून घेतला? काय झालं नेमकं पुढे? पुढे काय झालं हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.